नीट परीक्षेतील गैरव्यवहाराच्या प्रकरण जे आहे ते समोर आल्यानंतर लातूर पॅटर्नची चर्चा जी आहे ती महाराष्ट्रात आणि देशभर होते आहे. खरं तर हा लातूर पॅटर्न नेमका काय तो आपण समजून घेणार आहोत. खरं तर हा लातूर पॅटर्न लातूरच्या शैक्षणिक संस्थांनी उभा केलेला आहे. खरं तर तिसरी पिढी जी आहे ती हा पॅटर्न पुढे घेऊन जाते आहे आणि हा पॅटर्न लातूर आणि महाराष्ट्रामध्ये गाजल्यानंतर इथे कोचिंग क्लासेसवाले आले आणि पुढं काय झालं ते तुम्ही जाणता. दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर सिद्धेश्वर बेल्लाळे सर आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडून जाणून घेणार. सर, लातूर पॅटर्न म्हणजे नेमकं काय? सर, मुळात म्हणजे मला आवर्जून सांगावं असं वाटतं, मला लातूर पॅटर्नचा निश्चित अभिमान आहे. कारण हा फार कष्टानं लातूर पॅटर्न निर्माण केलेला आहे. जवळपास 60 वर्षापासून ही दयानंद शिक्षण संस्था असो किंवा इतर संस्था असो, लातूरच्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. म्हणजे हा क्लासेसचा पॅटर्न नाही, हा शिक्षण संस्थांचा लातूर पॅटर्न. बिलकुल क्लासेसचा हा विषयच नाही आहे. जेव्हा महाराष्ट्रामध्ये सतत 5 वेळा जेव्हा पहिला विद्यार्थी आला बोर्डमध्ये तेव्हा तिथून लातूर पॅटर्न दिला. जेव्हा सतत 5 वेळा बोर्डमध्ये परीक्षेत पहिला येतो, मेरिटमध्ये सतत येतात, म्हणजे विद्यार्थ्याची खूप मेहनत असते, त्या टीचरची मेहनत असते, त्या संस्थेची मेहनत असते आणि सर्वांच्या समन्वयातून, पालकांच्या सहकार्यातून हा एक रेग्युलर पॅटर्न निर्माण झाला रिझल्ट लागण्याचा. आणि याच्यासाठी खूप मेहनत प्रत्येकाने घेतलेली आहे. आणि आत्तापर्यंत तुम्हाला आवर्जून सांगावं वाटतं की निश्चित लातूर हा टॉपमध्ये राहिलेला आहे. आता चुकीची काय घटना घडली, कुठून घडली, पुण्याला हे झाले, पुण्याहून घटना घडली, ते पुण्याहून त्या टीचरला अटक केलं असं म्हणतात. त्यांचा ॲक्च्युअली आमचा काही संबंधच नाही. ते 4 वर्षापूर्वी रिटायर झालेत. पुण्याचा प्रकार आहे. परंतु लोकांचं एक ग्रह असा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो की लातूर पॅटर्न. लातूरमधून हा पेपर फुटलेलाच नाही, लातूरचा काही संबंधच आलेला नाही, पण असं एक ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. मला त्याविषयी काही बोलायचं नाही आहे. आता पुन्हा नीट परीक्षेची तारीख जी आहे ती 21 जून सांगितली जाते आहे. विद्यार्थी खरं तर डिस्टर्ब झालेले आहेत या प्रकरणानं, या चर्चेनं, माध्यमांमध्ये ज्या बातम्या आल्या त्यामुळे विद्यार्थी डिस्टर्ब झाले आहेत. काय सांगायला विद्यार्थ्यांना? सर, मुळात म्हणजे 21 जूनची डेट दिलेली आहे ती टेंटेटिव्ह आहे. आणखी त्यांचं कुठलं नोटिफिकेशन नाही आलं. परंतु मला एवढंच सांगायचं की विद्यार्थी लातूरमधला मेहनती विद्यार्थी आहे, रात्रंदिवस मेहनत करणारा विद्यार्थी आहे. त्यामुळे त्यांनी डिस्टर्ब होऊन जायची काहीच गरज नाही आहे. त्यांनी अभ्यास केलेला आहे. फक्त अभ्यास कंटिन्युएशन ठेवावं. थोडं मानसिक दबाव येऊ शकतो, मी ओळखू शकतो विद्यार्थ्यांचा की बाबा परत परीक्षा द्यायची, परंतु आता इथं पर्याय नाही आहे. चांगल्या पद्धतीनं आणखी अभ्यास करावं, रिव्हिजन करावं, चांगल्या पद्धतीचे आणखी क्वेश्चन पेपर्स सॉल्व करावेत. निश्चित मेहनत केलेले विद्यार्थी आहेत. रिझल्ट आणखी लातूर पॅटर्नचा टॉपमध्येच राहणार. पुन्हा जरी परीक्षा घेतली असेल तर लातूर पॅटर्नचा रिझल्ट हा निश्चित राहणार, चांगला राहणार, कारण इथं मेहनतीनं विद्यार्थी घडवले जातात. साहजिकच दयानंद शिक्षण संस्थेच्याकडं व्ही कुलकर्णी जे आहेत नीट प्रकरणातले जे मास्टर माइंड समजले जातात, त्यांचं नाव पुढं आलेलं आहे. खरं तर पुण्यामध्ये ते कोचिंग क्लासेस घेत आहेत आणि त्यांचा कोचिंग क्लासेस जो आहे तो महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये नामांकित व्हावा म्हणून त्यांनी पेपर फुटीला म्हणजे जे काय वातावरण दिलेलं आहे ते त्यांचं ते समोर आलेलं आहे की त्यांनी पेपर फोडलेला आहे वगैरे. शिक्षण संस्थेमध्ये असताना ते कोणता विषय शिकवायचे किंवा त्यांच्या अभ्यासाची पद्धत किंवा शिकवण्याची पद्धत कशी होती? सर, त्यांचं मुळात म्हणजे ते इथं केमिस्ट्री पेपर शिकवत होते आणि केमिस्ट्री पेपर शिकवत असताना त्यांच्या बाबतीमध्ये तर असं कुठलं आमच्याकडं निगेटिव्ह रिपोर्ट नाही किंवा त्यांच्या बाबतीमध्ये असं कुठलं वाईट किंवा चुकीचं काम केलं आहे असं तर रेकॉर्ड नाही आहे. त्यांनी व्यवस्थित घेतलेलं आहे. रिटायर झाल्यानंतर काय केलं हा प्रश्न नाही आहे. त्यावेळेस त्यांचं काय झालं, पुण्याला शिफ्ट झाले, तिकडं काय झालं हे काहीच माहीत. आपण त्यांच्याबद्दल रिटायरमेंटनंतर त्यांच्यावर चर्चा करणं आमच्या शैक्षणिक संस्थेसाठी बी ठीक नाही, योग्य नाही. त्यामुळे आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही आणि त्याबाबत आम्ही चर्चा पण करतो. लातूर पॅटर्न म्हणजे नेमकं काय? कोचिंग क्लासेसचं पॅटर्न आहे की शिक्षण संस्थांचं? ऑब्व्हियसली शिक्षण संस्था, कारण 60 वर्षापासून शिक्षण संस्था रात्रंदिवस मेहनत करतात म्हणून लातूर पॅटर्न निर्माण झाला. त्यामध्ये क्लासेसवाल्यांनी पुन्हा एंट्री केली, विद्यार्थी तिथंही मेहनत त्यांनी घेतली असतील, परंतु हा पूर्ण शिक्षण संस्थेचा पॅटर्न आहे आणि त्यांनी निर्माण केलेला पॅटर्न आहे. 12वीच्या परीक्षेमध्ये जे गुण मिळतील त्याच्यावरच MBBSला जी काही पात्र परीक्षा आहेत अशा प्रकारची परीक्षा घ्यावी अशी एक चर्चा सुरुवात होते आहे. काय NTA जी एक्झाम घेते आहे ती एक्झाम पूर्ववत म्हणजे सुरळीत पुढे सुरू ठेवावी असं वाटतं तुम्हाला? मला मुळात एवढं सांगायचं की हे असे प्रकार NTA मागं 2-3 वेळा ऐकण्यात आले. पॅटर्न परीक्षा पद्धत बदलणं गरजेचं आहे. मला केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी आता जाहीर पण केलेलं आहे. ते चांगला निर्णय आहे की ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड परीक्षा घेणं, कारण बऱ्याच वर्षापासून JEEचे असो, ॲडव्हान्स
ह्या परीक्षा CETच्या परीक्षा आहेत ह्या ऑनलाईन पद्धतीनं कम्प्युटरवर घेतात. त्यामुळं असे जे चुकीचे प्रकार आहेत, पेपर फुटीचे प्रकार, त्यात आपल्याला कुठंच पाहायला मिळत नाही. तर मी निश्चित त्यांच्या या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि चांगला निर्णय ऑनलाईन पद्धतीने घेतले तर असे कुणाला चान्सेसला संधी मिळत नाही. नीट एक्झाम जी आहे ती ऑनलाईन घेतली जावी अशा प्रकारची भूमिका जी आहे तर पुढे येते आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.